तरी पार्था परिशिजे देह हे क्षेत्र म्हणीचे, जो हे जाणतो बोलीजे क्षेत्र येथे, तरी क्षेत्रज्ञ जो येथे तोरणीच जाण निवृत्ते, जो सर्व क्षेत्राते संबोधनी असे. काय सांगतात भगवान अर्जुनाला या 13व्या अध्यायाच्या सुरुवातीला? भगवान अर्जुनाला सांगतात तरी पार्था परिशिजे. परिशिजे म्हणजे ऐकिजे. कारण अर्जुनाला ज्यावेळेस युद्धाचा प्रसंग आला त्यावेळेस अर्जुनाला मोह निर्माण झाला, आणि मोह निर्माण झाल्यामुळं त्याची अशी स्थिती झाली होती अंतःकरणाची की त्याच्या सगळ्या अंगाला घाम, त्याचं शरीर हे शरीरात कंप सुटला, म्हणजे हातपायाला अर्जुन एवढा योद्धा होता की त्याचं नाव ऐकलं तर काळसुद्धा दचकट होता. म्हणजे काळासुद्धा त्याचा काय होता, हात होता. म्हणजे एवढा अर्जुनाचा दरारा होता. तरी पण अर्जुन त्या युद्धाच्या वेळेस शोकाकुलित झाला, आणि त्या शोकामुळं त्याची अशी अवस्था झाली होती की तो त्याच्या डोळ्यातून सुद्धा पाणी येत होतं, म्हणजे रडतच होता का नाही तो. अशी अवस्था अर्जुनाची झाली असल्यामुळं तो युद्ध करायला तयार नव्हता. मग अशी अर्जुनाची जी अवस्था झाली होती, त्या झालेली जी अवस्था आहे ती अवस्था दूर करण्याकरता देवानं काय केलं, तर देवानं त्याला समज दिली. शब्दानं काय देता येतं माणसाला? समज देता येते बाबा. गीता सांगितली अर्जुनाला, म्हणजे काय सांगितले? शब्द सांगितले ना. आणि शब्द सांगितले म्हणजे शब्दानं काय दिली त्याला? समज दिली. कारण त्याला समज नव्हती म्हणून तो दुःखी होता. म्हणून तो मोहग्रस्त झाला होता. म्हणून त्याची तशी अवस्था झाली होती. कशामुळं? समज नव्हती. आणि नंतर तो युद्धाला का तयार झाला? देवाच्या शब्दानं त्याला काय आली? समज आली. तसं या सगळ्या जीवाला जे दुःख आहे ना ते समज नाही म्हणून. कशामुळे? आपल्याला वाटत असतं किंवा आपल्याला दुःख कशामुळे? दारिद्र्यामुळे दुःख आहे, रोगामुळं दुःख आहे, पापामुळं दुःख आहे. म्हणजे मग आता आपल्याला दारिद्र्यामुळं दुःख आहे असं वाटल्यामुळं माणूस दारिद्र्य निवृत्तीचा प्रयत्न करतात. कारण दुःख कशानं व्हायले? दारिद्र्यानं दुःख व्हायले. तसंच ज्याला मुलगा नाही त्याला निपुत्रिकपणामुळं दुःख होतं. मग तो काय करतो? त्याचा निपुत्रिकपणा दूर करण्याचा प्रयत्न करतो. समजा कोणाला रोगामुळं दुःख आहे, मग तो रोग निवृत्तीचा काय करतो? प्रयत्न करतो. कोणाला वाटत त्याला पापामुळं दुःख आहे, तो काय करतो? पाप निवृत्त करण्याचा प्रयत्न करतो. मग आता चला, म्हणजे जे जे काही कारण दुःखाचे आहे ते निवृत्त करण्याचा काय करतो माणूस? प्रयत्न करतो. पण इथं महाराज सांगतात किंवा जीवाला जे दुःख आहे ते त्याला समज नाही. काय नाही म्हणून?
म्हणून माणसाला काय आली पाहिजे, म्हणून माणसाला समजून सांगितलं पाहिजे. अर्जुनाला देवानं काय केलं, 18 अध्याय समजून सांगितलं. किती सांगितली त्याला? 18 अध्याय. आता त्याला काही गोष्टी नाही समजल्या, शंका आल्या, तर पुन्हा त्यानं शंका विचारली. कारण त्याला पूर्ण समज न आल्यामुळं त्याला शंका येत होत्या. शंका आल्यामुळं तो त्या शंका विचारित होता आणि त्या शंकेचं निरसन करण्याकरता देव सांगत होता त्याला. म्हणजे एकूण अर्जुनाला काय दिली त्यांनी, समजली. काय समज नव्हती बरं त्याला, म्हणजे आपल्याला बी काय नाही समज नाही. तुम्ही म्हणता ना समज नाही म्हणजे काय, आम्हाला भाकरी खाता येत नाही का, भाकरी करता येत नाही का, पैसा मिळता येत नाही, काय समज नाही. हा आपण म्हणू शकतो लहान लेकराला समज नाही, काय नाही काहून. आता लहान लेकर ते बेदाड चिवडी येतं, ते करतात अग्नी हातात धरतं, कारण त्याला काय नाही समज नाही. आणि आपल्याला, कारण आपल्याला समज आहे ना, काय आहे समज आहे. सगळ्याला वाटतं ना की आम्हाला समज आहे का नाही, समज सगळ्याला. मग आता समज असल्यामुळं पण आपण समज घेण्याचा प्रश्नच नाही. काय समज नाही जीवाला, त्याला विचारा तुला समज आहे ना, त्याला विचारा की तू कोण आहे ते सांग. ते म्हणतो मग बाकीची समज असो का नसो, पण किमान अगोदर कोणची समज असावं, मी कोण आहे याच्या बाबतीत काय असावं, समज असावं का नाही. आता सगळ्याला विचारा ना की मी कोण आहे. समजा या सगळ्याला व्यवहार दृष्टीने विचारलं बा तुम्ही कोण आहे, ते मला लाग मशी म्हणूच लागलं. काय म्हणते माणसं यायला अजून स्वतःचीच काही नाही समज नाही. कारण या स्वरूपानं व्यवहार दृष्टीनं बाई आहेत आणि काय म्हणायला म्हैस म्हणायला का, म्हणजेच काय नाही स्वतःबद्दल समज नाही. तसं मग वस्तुस्थितीनं अर्जुनाला सुद्धा समज नव्हती, काय नव्हती, म्हणजे अर्जुनाला पण समज नव्हती की मी कोण आहे, ही त्याला काय नव्हती, समज नव्हती. आणि समज नसल्यामुळं त्याला भ्रांती होती की मी देह आहे, मी देह आहे, ही काय झाली होती, भ्रांती झाली होती. आणि मी देह आहे ही भ्रांती का झाली होती, मी कोण आहे ही त्याला समज नव्हती. बाकीची समज असणं ही महत्वाची नाही व्यवहारामध्ये. काय हा जो खरा आहे, जो नित्य आहे, जो आनंद रूप आहे, त्याचीच समज नाही. आणि इकडं समज कशाची, तर जे दुःख रूप आहे, जे रोगाचं भांडार आहे, जे मरणार आहे, त्याच्याबद्दलची माहिती. काय माहिती गोळा केली, आपण समज घेतो की नाही. अरे माय बाप सोयरी बोलतेत म्हणजे काय करते, समज देतेच का नाही. मग काय समज दिली आहे ना. आता हे शिक्षण घेतो आपण शाळेमध्ये, समजच आहे का नाही. मग काय समज दिली, पैसा मिळवायचा, भोग मिळवायचे, याचं ज्ञान दिलं ना आपल्याला. म्हणजे काय मिळवायची समज दिली, मरणारं मिळवायची माहिती दिली. मरणारं मिळवायची माहिती गोळा केली आणि मग जास्त मरणारं मिळवलं. ज्याला मरणारं मिळवायची माहिती नाही त्याला मिळवता येतं का ते, आणि ज्याला मरणारं मिळवता येत नाही त्याचं का खरं आहे.
आणि ज्याला जास्त मरणार मिळता आलं, जास्त संसार मिळता आला, म्हणजे त्याचं कल्याणच नाही. काय मिळलं? मरणार. आता मरणार मिळाल्यावर मिळलं, आता मरणार मिळत आणि बेजार व्हावं लागलं. मरणार मिळालं तर ते मरणार मिळालं असल्यामुळं ते सांभाळीत बसावं लागलं. मरणारा असल्यामुळे सांभाळत. अरे न मरणारं जर मिळालं ना तर सांभाळायचंच काम नाही. काही नाही, सांभाळायचं काम नाही. त्याला सांभाळायचंच काम नाही. कारण ते काही जरी झालं तरी मरतच नाही. काय होत नाही ते. म्हणून त्याला पाण्यापासून सुरक्षित ठेवायचं काम, अग्नीपासून सुरक्षित ठेवायचं काम, वाऱ्यापासून सुरक्षित ठेवायचं काम नाही, शस्त्रापासून सुरक्षित ठेवायचं काम नाही. कारण ते काय होत नाही, मरत नाही. आता हे शरीराला पाण्यापासून बी सुरक्षित ठेवावं लागतं. जास्त वारं सुटलं तरी सुरक्षित ठेवावं लागतं. अग्नीपासून सुरक्षित ठेवावं लागत नाही, सांभाळावं लागतं का नाही? सगळं काहून सांभाळावं लागतं? कारण हे मरताना पाणी याला बुडवतं, काय एकटा नाही. वारा बी याला उडवतो, बंद बी पडला तर याचं वाजवतं. अग्नी बी जास्त झाला तर जळतं, कमी झाला तर चिखल होतो. म्हणजे त्याला असं जास्त बी उष्णता जमत नाही तर कमी बी होऊ देत आहे. म्हणजे याचं जगणं काट्याच्या हानीवर आहे. कशा? जास्त बी वारं जमत नाही, वारं बंद बी करायला जमत नाही. सांभाळूनच लागत नाही. म्हणजे संसार मिळवताना बी काय आहे, दुःख. कारण तो नसलेला मिळवायचा आहे ना, मिळवायचं आहे म्हणल्यावर दुःख आहे. मिळालं तरी सांभाळावं लागतो, आणि सांभाळला तरी त्याचा स्वभावच मरणारा असल्यामुळं तुम्ही किती बी सांभाळू त्याला तरी ते मेल्याशिवाय राहत नाही. तुम्ही किती बी काळे लावले तरी पांढरे झाल्याशिवाय राहत नाही. वरून काळे लावले तर आतून पुन्हा पांढरेवर येते. काय ते आतून वरून किती बी काळे लावा, ते वरचे काळे केले तरी आतून कसे येते पुन्हा. आतून पांढरे आले की मग अर्धे काळे ना अर्धे पांढरे. काय म्हणतं ते, म्हणजे कारण त्याचा काय येतो, स्वभावच आहे की नाही ते. आता हे शरीराला किती बी तुम्ही काही म्हणजे सांभाळण्याचा प्रयत्न केला तरी ते म्हातारं झाल्याशिवाय राहत नाही ते. कारण त्याचा काय आहे, स्वभावच आहे. आणि म्हणजे पण मरतच का नाही, ते नष्ट होतच. पण ते पुन्हा नष्ट झालं की पुन्हा रडायची पाळी. मिळत नाही म्हणून मिळवण्यासाठी बेजार, मिळालं तर सांभाळण्यात बेजार, सांभाळून बी राहत नाही म्हणून पुन्हा बेजार. मग आणि शिकले काय, हे शिकले. मग सगळे माणसं काय शिकायले, ते मरणारं मिळवायचं शिकले. म्हणून ही समज येऊन काय उपयोग आहे, दुःखाला दुःख काय आहे, कायमच आहे ना. म्हणून माणसं इतके शहाणे होऊन त्याचं रडणं अजून थांबलंच नाही. काही नाही झालं, रडणं थांबलं. सांग देव 1400 वर्ष जगला, 6 महिने काय लागत होती, समाधी. मग त्याला काय मिळवली, समाधी मिळवली. त्याला काय मिळवली, पण ती बी मरतच होती ना. काय होती, मग समाधी मिळून बी त्याचं रडणं थांबलं नव्हतं. म्हणून चांगदेव काय होता, चांगदेवाला कशावर काहून रडायची पाळी. एवढा मोठा माणूस 1400 वर्ष ज्याला जगता येते, एवढं ज्याच्या सामर्थ्य आहे, त्याला का रडण्याची पाळी आली. त्याचं कारण आहे, कारण त्यानं ज्याला 6 महिने मनाला एकाग्र ठेवता येत होतं,
त्याला रडायची कशाला पाळी आली? का आली त्याला रडायची पाळी? कारण त्यानं समाधी जरी मिळवली असली तरी कशी मिळवली? मरणारी मिळवली. बघा, ब्रह्मदेवानं स्वर्ग मिळवला, मोठमोठ्याचा विचार करीत होता. ब्रह्मदेवानं काय मिळवला? हां, मग आता त्यानं 100 जन्म ब्राह्मणाचे घेऊन शुद्ध ब्रह्मकर्म केलं, म्हणजे एवढं पुण्य केलं. मला एवढं पुण्य करणाऱ्याला रडायची का पाळी यावी? कारण त्याला काय मिळाला? स्वर्ग मिळाला. आणि स्वर्ग मिळाला म्हणजे काय? स्वर्ग साधी गोष्ट नाही. स्वर्गामध्ये दिव्य भोग आहे. कसे भोग आहेत तिथं? हां, तिथले शरीर बी कसे आहेत? दिव्य बी आहेत. भोग बी कसे आहेत? दिव्य आहेत. मग इतके दिव्य भोग मिळून दिव्य शरीर भोगायचं बी दिव्य आणि भोग बी दिव्य, पण मरत हा, ते शरीर बी कसं आहे? दिव्यच आणि भोग बी दिव्य, पण मग काय मिळलं? म्हणून त्याचं काय थांबलं नाही. म्हणून तुम्ही असं ध्यानात ठेवा की जो मरणार मिळवितो त्याचं रडणं कधीही थांबणार नाही. मग ते पोरगा असो, का बाप असो, का सोयरे असो, का पुढारी असो, का ब्रह्मदेव असो, का चांगदेव असो, कोणी बी असो, मग आपल्याला वाटतं ना आपल्या पोराचं रडणं थांबावं, पहिल्याचं रडणं थांबावं. मग त्याच्यासाठी आपण काय प्रयत्न करतो की त्याला मरणारं मिळवून देतो. काय मिळवून देतो? आणि त्यानं रडू नाही, ते काहून रडत म्हणून आपण रडतो. की पोरग काय व्हायले? मग पोरग रडायले, मग पोरग रडायले म्हणून आपण रडतो. कारण तो पोरग मिळवलं ना ते बी मरणारच, आणि त्याला मिळवायचं सांगायची ते बी मरणारच. आणि मरणार किती बी मिळालं तरी काय थांबत नसतं, रडणं थांबत नसतं. अरे रावणाला 80,000 बायका मिळाल्या. एक विचार करण्यासाठी जरा समज घ्या. काय घ्या? समज. हां, उगाच माणसानं आधी समजून घ्यायचं, मग प्रयत्न करीत जा. काय करीत जा? हां, आधी समजून घ्यायचा, मग ते मिळवण्याचे प्रयत्न करीत जा. आपण काय केलं? म्हणून आपल्याला जे मिळेलं ना तेच आपल्या दुःखाला कारणीभूत झालं. काय झालं? जे की जे उपाय तिचे उपाय होऊ लागेल. मग आपण जे काही दुःख निवृत्तीचे उपाय केले तेच आपल्या दुःखाला कारणीभूत आहे. मग असं का मिळवलं तुम्ही? असं मिळव वाटतं का? पण समज नसल्यामुळं, काय नसल्यामुळं, आता समज नसल्यामुळं. म्हणून अगोदर काय घेतलं पाहिजे? ब्रह्मदेवानं बी समजून घेतलं नाही, काय नाही, पुण्य करायचं नादी. काय नादी लागले? एवढाले मोठमोठे लोक सुद्धा असे त्याला शास्त्राने, सकाम शास्त्राने सांगितलं किंवा स्वर्गामध्ये दिव्य भोग आहे. तसे भोग आहेत. हां, आणि ते दिव्य भोग मिळाले म्हणजे काय होतंय? सुख होतंय. पण त्याने आधी विचारायचं असतं ना की ते मरणारे का न मरणारे. पण ते नाही विचारलं. त्याने विचारलं दिव्य म्हणल्यावर बरे कसे आहेत ते? दिव्य. मग आता दिव्य म्हणून त्याला त्याच्यातून काय होईल वाटलं? त्याला सुख होईल. पण ते बी कसे? तुकाराम महाराज आमची शाण देव म्हणले तुम्हाला बी असे भोग देतो ना आम्ही दिव्य. काय बसलं इथं? तुम्हाला वैकुंठ देतो. काय देतो? ते म्हणले तू वैकुंठ देतोय खरंय, कारण तू मोठा माणूस आहे, आता काही विदेशी देता येतं तुला. पण मी काय असा ना समज थोडाच.
कारण मला काय आली समज समज आणि ती तू ह्याच करून आणली मनाच्या तर्फे आली. हा कारण मला समजतंय ना की तू जे देतोय ना ते मरत आहे. काय होतंय आणि मरत आहे म्हणल्यावर तिथं जाऊन बी माझं काही थांबणार नाही, रडणं थांबणार नाही. म्हणून बाबा हो किती बी मरणार मिळालं तरी काय थांबणार नाही, रडणं थांबणार नाही. चला म्हणून आपण म्हणत होतो ना रावणाला किती बायको होते? 80,000. ज्याला 80,000 बायका होत्या त्याचं काय थांबलं नाही, रडणं थांबलं नाही. काऊन नाही थांबलं? 80,000 असून काऊन नाही थांबलं? त्याच्याची जर एखादी न मरणारी असती तर न थांबलं असतं. पण 80,000ला 80,000 बी मरणाऱ्याच होत्या. काय होते? म्हणून त्याचं काय थांबलं नाही, त्याची सोन्याची लंका. कशाची लंका? मग त्याचे 7 कोटी घरं सोन्याची होते. किती कोटी? 7 कोटी. 7 कोटी बी होती सोन्याची, पण कशी? मरणारच ना. एखादं मातीचं असतं न मरणारं असतं तरी त्याचं रडणं थांबलं असतं. म्हणून न मरणार आहे का पाच बस काय तपास जाऊ, न मरणार भेटत का याचा शोध घ्या जाऊ. कशाचा शोध घ्या जाऊ? हा, न मरणाराचा शोध घ्या जाऊ. कारण न मरणार मिळालं ते काय थांबत? रडणं थांबत. चला म्हणून मरणाऱ्याच्या जे जे नादी लागली ना त्याची शेवटी काय झाली? म्हणजे त्याला रडतच मरावं लागलं. कसं मरावं लागलं? रडतच मेले. आणि रडत मेले म्हणून पुन्हा जन्माला आले. म्हणून ज्याला रडायचं नसल त्यानं आधी मरणाराचा नाद सोडा. काय करा? मरणाराचा काय सोडा? तुकाराम महाराज म्हणले बाबा, तुका म्हणे टाकी संसाराचा छंद, मग तू परमानंद पावशील. कधी परमानंद स्वरूपाला प्राप्त होशील? मरणाराचा काय सोड? नाद छंद सोड. म्हणून मरणाराचा काय सोडीत जा? नाद सोडीत जा. मरणाराचा नाद खाऊन लागला याला समज नाही. इतकंच. मरणार काय नादी लागायसारखं असतं का काय असतं ते? अरे लहान लेकरं त्या भावलीच्या नादीला. कशाच्या नादी लागते? आता भावली काय नादी लागायसारखी काय? ती चिरकुटाची. कशाची ती? आणि तिला ती काका घेऊन खेळतो. काय चिखलाच्या. कशाची भावली? आता ती काय भावली काय बोलती का तिला? नाही काही म्हणजे काही मदत करेल का तिला? पण तिला लहान लेकराला काही नाही समज नसल्यामुळं कशाच्या नादी लागते? ती चिखलाची भावली. आणि तिनं तिला आंघोळ घातली. काय करते? आणि वरून होतं बेगड लागलं. सगळं पाण्याने काय गेलं आणि तिचा हात बी गेला म्हणून. कारण ती काय होती पाण्यात गेला. आणि मग लागली ती रडाय. माझ्या भावलीचा काय मरडा. आता काय तिच्या भावलीचा हात मोडला म्हणजे काय कोलेस्ट्रॉल करावं लागतं काय? पण रडायला लागली की नाही ती त्या आईला ती मै भावली आधी नीट करून घे. पाण्यात कोणी घातली? नीट करायची कोणाला सांगायची? ती आई जरी भाकरी करीत असली ती म्हणते ती आधी मै भावली नीट करून घे. जशाला जशी नीट करून घे. नाही तर मग ते पिठात मी पाणी टाकते. काय टाकते? भाकरी करून देते. म्हणजे आता तिला रडायला काय कारण आहे?
समज नाही हेच कारण आहे का नाही. मग आता आई काय करेल, समजते. आता काय करेल तिला. हा तसं बाबा हो, आपल्या रडण्याला कारण काय आहे, समज नाही. काऊन रडायला माणूस, सगळ्याला विचार काऊन रडायला, कोणाला विचार काऊन रडायला. तिला विचारलं तू काऊन रडत, ती बाईची शेजारी नाही, ती काऊन रडत, ती म्हणून भाऊलीचा हात माड. आता ती काय करेल, भाऊलीचा हात माड. भाऊलीचा हातच नाही, ती मातीच होती, भाऊलीच नव्हती ती. तसं सगळ्या माणसाला विचारा काऊन रडायला, कोणाला विचारा काऊन रडायला. मग सगळेच रडायले की नाही. जो देखे सो दुखी आहे बाबा. सगळेच कसे आहेत, दुःखीच आहेत का नाही. कोणाला विचारा काऊन दुःखी, त्याला विचारा काऊन दुःखी. ज्याला पोरग नाही ना त्याला विचारा तू काऊन दुःखी, पोरग नाही म्हणून दुःखी. ज्याला पद नाही ना त्याला विचारा तू काऊन दुःखी. ते काय म्हणते, पद नाही म्हणून दुःखी. म्हणजे सगळे दुःखी कशामुळे रडायले, संसार मिळाला नाही म्हणून, म्हणजे मरणारं मिळालं नाही म्हणून रडायले. अरे रडण्याला यायचं काय कारण, मरणारं मिळालं नाही हेच. मग आता काय करायले, मग आता यायचं रडणं थांबवायचं तुम्हाला. मग काऊन रडायले, ते मरणारं मिळालं नाही म्हणून. मग आता काय करणार त्याला, मरणार मिळून द्या त्याला. आपण बी काय करायला द्यायला. मग आता मरणार किती मिळून द्यायल्यावर त्याचं रडणं थांबवत. मग आता यायचं रडणं थांबवायचंच का. मग त्याला सांगा तू मरणाराचा नाक सोड. काय कर, पोरं रडायलं ना कशासाठी रडत, मोबाईल नाही. मग त्याचं रडणं थांबवायचं असलं ना काय करावं, त्याला म्हणा मोबाईलचा नाद सोड. पण आपण काय करतो त्याला, मोबाईल झालं दिला, मोबाईल घेऊन थांबत नाही त्याचं रडणं. आता ते म्हणतं गाडी पाहिजे, पुन्हा रडत. काय करतं, काय पाहिजे, कशासाठी रडत, गाडी. मग आता काय करून दे त्याला, गाडी. पण गाडी घेऊन दिली ती अजून बी काही मागू, काय करतो, त्याचं रडणं थांबत का वाढतच जात. पहिला मोबाईल खराब झालाय म्हणून रडत, दुसरी गाडी नाही म्हणून रडत. पुन्हा वाढच का नाही, दोन्ही कोणी वाढच का नाही आता रडणं. मग काय करी जाऊ त्याला, त्याला म्हणा गाडीचा नाच सोड, मोबाईलचा काय कर नाच सोडून. म्हणून आपल्या पोराला काय शिकत जावं की अरे पोरं संसाराचा नाच सोडून द्या, काय करून द्या. आणि आपण बी काय करीत जावं, संसाराचा नाच सोड. आणि ते जर संसाराचा नाद नाही सोडून देऊ लागले ना तर आपण त्याचा नाद सोडी जा. काय मी म्हणलं नाही, पोट्ट जर नाही ऐकू लागलं, संसाराचा नाद नाही सोडून लागलं ना आपणच याचा नाद सोडून द्या. ते जर संसाराचा नाद नाही सोडील तर ती रडल्याशिवाय राहणार नाही. आणि ते रडत राहिलं आणि आपण त्याचा जर नाद नाही सोडला तर मग आपल्याला रडायची पडली. मग काय करा आता, ते तर संसाराचा काय सोडित नाही, नाद सोडित नाही. मग आपण काय करा आता, आपणच याचा नाद सोडून द्यायचा. आज चल म्हणून सगळ्याला काय शिकत जाऊ. तुकाराम महाराजांनी सगळ्याला सांगितलं, जिजाबाईला सांगितलं, काशी महादेवाला बी सांगितलं, सैराईला बी सांगितलं, लोकायला बी सांगितलं की बाबा तुम्ही संसाराचा काय सोडा. ती जिजाबाई रडायची, तुकाराम महाराजाला भांडायची. कशासाठी, संसारासाठी भांडायचे. ते एरवी माणसं एकमेकाला भांडत आहेत काय, देवासाठी थोडे भांडत येते. कायसाठी भांडत.
मग जिजाबाई कशासाठी भांडत होती? संसारासाठी. आणि तुकाराम महाराज जिजाबाई ती कपड्यासाठी भांडायला ना, कपडे आणून द्यायचे नाही, ते म्हणायचे कपड्याचा नाद सोडून दे आणि देवाचं भजन कर. काय म्हणायची ती? हा, कपड्याचं काय सोडून दे तू? नाद सोडून दे आणि देवाचं काय कर? भजन. ती म्हणली मग कपडे नाही तर मग काय उघडं राहावं का? ते म्हणे ते पाहूच नको, फक्त तू देवाचं भजन कर, ते बाकीचं सगळं होतंय, फक्त कपड्याचं काय सोड तू? नाद सोडून दे. म्हणजे म्हणून तुकाराम महाराजांनी सगळ्यालाच काय शिकवलं की तुम्ही संसाराचा काय सोडा? नाद सोडा. आणि नसले तुम्ही संसाराचा नाद सोडे तर मग तुमचा आम्ही नाद सोडून देतो. म्हणून तुकाराम महाराज कोणाच्या काय लागले नाही? नदीत लागले नाही. ते आपले भंडाऱ्या डोंगरावर जाऊन देवाचं भजन करा. म्हणून तुकाराम महाराजाला कोणाचा नाद लागला होता? देवाचा नाद. ते देवाच्याच नादी लागले. लोक त्याला येड्यात काढीत होते. म्हणून जो देवाच्या नादी लागला ना त्याला लोक येड्यात काढीत असतात. ह्या महाराज लोकायला लोक कशामुळे शहाणं समजते? तर देवाच्या नादी लागणाऱ्याच्या कोणी मागं नसतं. त्याला सगळे लोक कशात काढते? येड्यात काढते. तुकाराम महाराजाला लोकांना तेव्हा काय काढलं? संसाराचा नाद द्याला सोडून, दुकानाचा नाद द्याला सोडून दिलं, सगळ्याला वाटून वह्या बी टाकल्या पाण्यात बुडून, म्हणजे येण्यातच काढत. आणि कशाचा नाद धरला? देवाचा नाद धरला. म्हणून तुकाराम महाराजाला देव लोक येड्यात काढत आणि तुकाराम महाराज लोकायला येड्यात काढत. ते नव्हते म्हणत की हे लोक मला येड्यात काढायले म्हणून नाराज नव्हते. ते म्हणले हेच येडे, कारण यायला नाद कशाचा? मला बी नाद येईल, यायला बी नाद. नादी सगळेच लागलेले आहेत ना. हा, पण तुकाराम महाराजाला नाद कशाचा? देवाचा. आणि लोकायला नाद कशाचा? संसाराचा. ते म्हणजे तुम्ही देवाच्या काहून नादी लागले? ते म्हणजे ते मरत नाही म्हणून. संसाराच्या काहून नाही नादी लागले? काहून नाद सोडा? मरत. न मरणाराच्या काय लागले? ते नादी लागली. संसाराचा काय सोडला? नाद सोडला. म्हणून ज्याला रडायचं, म्हणून तुकाराम महाराजाचं रडणं थांब. ज्याला रडणं थांबवायचं असेल त्यानं मरणाराच्या काय लागली? जाऊ नये, नादी लागत जाऊ नये, ध्यानात असू द्या. म्हणून कपड्याच्या लई नादी लागत जाऊ नये. काय लागत जाऊ नये? अरे माणसं कशाच्या नादी लागली? बा नुसते पैशाच्याच नादी लागले का? कपड्याच्या बी नादी, कपड्याच्याच नादी लागले का? केसायच्या बी, बंगल्याच्या बी नादी लागले. त्यालाच कलर देत बस, त्याच्यात नादी लागले, त्याच्यातच आयुष्य घालायले. कशात? घर बांधव राहण्यासाठी का? त्याच्यात नादी लागा. नादी लागत मग संसार करू नका का? नादी लागू नका. कपडे घालू नका का? नादी लागू नका. हा, कपडे घालू नका का? फोटो काढू नका. नादी लागत नाही माणसानं. घालायचं आपलं. आता काय करता? जागायचं घालावंच लागत आहे, राहायला घर. संसार करीत जा. संसाराचा त्याग करू नये किंवा त्याग घडत बी नसतो बरं का. आणि संसार दुःखाला कारण बी नाही. काही नाही. संसार हा दुःखाला कारण नाही. संसाराच्या नादी लागण्यानं दुःख आहे. कशानं दुःख आहे? राहिलं विचारा तो आपल्याला दुःख द्यायला का? फक्त त्याच्या काय लागू नका? नादी लागू नका. चला म्हणून आपल्याला काहून नादी लागली समज नाही म्हणून विकत सांगायचं आपल्याला. तो नादी लागण्यासारखा नसून नादी जर लागलो तर समजून जाऊ याला काय नाही? समज नाही. म्हणून अर्जुनाला काय नव्हती? समज नव्हती. ज्याच्या जो नादी लागण्यासारखा आहे त्याच्या नादी लागेल.
म्हणजे तिकून बी समज नाही. जो नादी लागण्यासारखा नाही त्याच्या नादी लागली म्हणजेच काय नाही, त्याला इकून बी समज नाही. समज नाही म्हणजे चौकूनच नसती बरं का. समज नाही म्हणजे ते म्हणजे आम्हाला देव कळत नाही, देवाच्या बाबतीत समज नाही, पण संसाराच्या बाबतीत शहाणे आहेत ना. कशाच्या बाबतीत? संसारात एका बाजूने जर शहाणे येत तुम्ही, संसाराच्या बाबतीत शहाणे येतं विचारावं त्याला संसार कसा आहे सांग. तर मनात लागण आज्या मेला पंजा मेला बाप मासनात न्या देखत देखत ना तू पण तू मग संसार मरत तू न त्याच्यात नादी लागला ना म्हणजे संसार तिकडून बी समज नाही. म्हणून एक संसारातून समज आहे देवाकडून समज नाही असं नसतंय. ते म्हणते महाराज आम्हाला देवाच्या बाबतीत कळत नाही, संसाराच्या बाबतीत काही कळत नाही काय म्हणजे शाळेच का नाही माणसं. पण म्हणून सगळ्यात बाजू समज नाही. म्हणून आपल्याला एवढं ध्यानात घ्यायचं की बाबा हो अर्जुनाचं जे दुःख गेलं ना त्याला जे दुःख होतं ना ते कशामुळं समज नव्हती. मग देवानं त्याला काय दिली? गीता सांगितली म्हणजे काय दिली? का पूजा करायला लागली, का आरती करायला लागली, काय दिली त्याला? समज दिली. आणि एकदा त्याला समज आली सगळी गीता ऐकून त्याला काय आली? आणि समज आली की त्याचं काय गेलं? दुःख गेलं. मग काय समज नव्हती अर्जुनाला, काय समज द्यावं लागली देवाला. देवाला काय समजून सांगितलं बाबा गीतेमध्ये अर्जुनाला? काय समजून सांगितलं त्याला? असं समजून सांगितलं की अर्जुना तरी पार्था परिशीचे अर्जुना मी सांगतो ते जरा नीट लक्ष देऊन ऐक, कारण तुला मी जरा समज देतो, समजून सांगतो. जरा मी सांगतोय ते नीट लक्ष देऊन ऐक. म्हणजे त्याला नीट बसायला लावलं, एकाग्र व्हायला लावलं आणि मी सांगतो ते जरा नीट ऐक बरं का. अरे काय सांगतो ठेव. त्या अर्जुनाला काय सांगायला ते म्हणजे सांग बरं देवा आता काय सांगतो तुम्ही जरा एकाग्रतेनं ऐक कर, तुला शरणच आलं मी आता सांग. ते म्हणजे तरी पार्था परिशीचे आणि दे क्षेत्र म्हणीचे. काय म्हणीचे? आणि एक जाणतो बोलीचे क्षेत्र. काय समज दिली अर्जुनाला बघ. काय समज दिली पण जी समज आली असताना त्याचं रडणं थांबत आहे ना. हे काय साधी समज आहे का? लोक वाटते याचं काय चालतं पंचकर्म पंचभूताचं तुम्ही जाणणारे हे न बदलणारं आणि तुम्ही न बदलणारे हे अनेक तुम्ही रोज 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 काय सांगेल तेच सांगायला रोज रोज काय असतं व त्याच्यामध्ये. म्हणून त्याचं काय नाही ते काय खरं आहे त्याचे पंचभूतच असते. तर काय स्वर्गातलं नाही, वैकुंठातलं नाही, रामायणातलं नाही, महाभारतातलं नाही, युद्ध झालेलं नाही, कुणी जन्मलेलं नाही, अवताराचं नाही, अवतार कार्याचं बी नाही, अवतार संपल्याचं बी नाही. हे कसा देवाचा अवतार झाला ते सांगा. देवाना अवतारात काय कार्य केलं ते सांगा. किती बायका केल्या ते सांगा. किती पोरं झाले ते सांगा. 12 गावा अग्नी गिळला ते सांगा. पण यायचं काय नाही, काय नाही बदलणार काय आणि न बदलणार. देवाबद्दल आता बाबा त्या अवताराबद्दल सांगायला संपणारे का न संपणारे आता ते गण सात्विक घेतलं संपणार येणार आहे. आम्ही तिकडून पाहतच नाही असं येण्यावानी करीतच नाही. समजा अवतार घ्या त्याचा संसार घ्या सात्विक संसार. सात्विक शुद्ध सत्वगुणाचे कशाचे? कृष्णाचे अवतार ते कशाचे? ते ते मायेचं कार्य आहे ना. माय ही शुद्ध सत्वगुण प्रधान आहे आणि ते डायरेक्ट मायेचं कार्य आहे. कशाचं?
हां शुद्ध सत्वगुणाचं त्याचं सामर्थ्य दिले मोठे काय आहे सामर्थ्य ना आता ते सामर्थ्य आता काय 12 गाव अग्नी गिळणं म्हणजे काय साधी गोष्ट आहे का ती आपल्याला इतकुशी कोणती गिळता येत नाही आणि त्यानं काय गिळणं आता काय साधी गोष्ट झाली का इकडून पाहिलं का 12 गाव अग्नी बी गिळला पुन्हा काय उचलला गोवर्धन पर्वत आणि कशावर करंगुळीवर पर्वत उचलला हां ते कालिया बी मर्दन केला मोठमोठाले राक्षस बी मारले आणि कधी ते बालपणीच ते पुतलं का मारली ते पाण्यात होतं तर वाच पेत होतं तर वाच आणि काय मारली राक्षस मारली काय साधी गोष्ट आहे का तुमच्या म्हणे ह्या काय साध्या गोष्टी नाही त्या अद्भुत आहे ते मान्य आहे आम्हाला कशा आहेत त्या जीवाच्या मानानं पाहिलं तर कशा येतात अद्भुतच आहेत ना त्या आश्चर्यकारकच आहेत ना त्या एक प्रकारच्या पुन्हा ती काय घेऊन आली होती विष यानं विष बी प्राशन केलं काय केलं विष प्राशन करून ते इतकुशा बाळकानं विष प्राशन करून बी ते जशाला तसं थोडीशी बी मेलं तर नाही कोण तकलीफी नाही झाली अद्भुतच गोष्टी आहेत का नाही सगळ्या एक प्रकारचं लोकांचं काय विचारायचं त्याला अद्भुत ऐकायला भेटत कसं ऐकायला भेटत अद्भुत ऐकायला भेटत तुम्ही असं काही अद्भुत पण आज आमच्या मनात असं भूत शिरलं नाही की सगळं अद्भुत बी असलं तर आम्ही इकडून नाही पाहत आम्ही कोणी कोण पाहतोय मरत आहे ना अद्भुत आलं ते कशातून पाहतो त्या म्हणून आम्हाला साधू संतांना असे कसोटीला लावायचं शिकवतात कशाला लावायचं समजा हे जे अलंकार आहेत ना हे सोनाराकडनं समजा तुम्ही बाजारचे घ्या आता आपल्याला कसोटी नसल्यामुळे एखाद्या फशीत ना मी ते काय म्हणतो ते मग फसत आपण एखाद्या वरीनं हे बाजारचे अलंकार चांगले दिसले चांगले म्हणून सोनं म्हणून घेतले आणि ते मोडायला कोणाकडे नेले मग सोनार लगेच ते अलंकार घेतो मापात टाकतोय असं आहे का नाही कसोटीला पाहतोय ओरिजिनल आहे ते म्हणते हे सोनं नाही हे डुप्लिकेट आहे तुमचं कसे येतं ते आम्ही 2 लाख दिले किती दिले 2 लाख दिले ते म्हणत 2 लाख दिले 4 लाख जरी दिले असले तिथं कसं पाहिलं नाही तुला वाटलं तसं आपलं दिलं तुला वाटलं की पण त्याला काय लावू लागते हां कस तसं आहे संसाराला काय लावली पाहिजे कस हे मरतोय का आमच्याकडे साधू संतांना कसोटीचं टेक्निकलच दिलं कुणीकडं ते आणि तपासतो वैकुंठ आहे ना दिवे भोग्यात ना पण मरते का नाही कसोटी मग आपण कुणी कोण पाहतो असं अवतार जन्माला असे अद्भुत कार्य केले सगळं अवतार कार्य संपलं राख लागली काय लागली झालं संपलंच का नाही ते मग आता संपणारच काय वर्णन करता की सात्विक व्याध चल जाऊ द्या बाबा हो म्हणून ह्या अद्भुत गोष्टी आहेत बरं का भगवंताने देवाला जे सांगितलं ना हे अद्भुत आहे कसं आहे हां ते अद्भुत नाही कारण ते काय होत आहे ते काय मोठी गोष्ट आहे म्हणजे 12 गावात गेला काय मोठी गोष्ट आहे ती अवतार काय ते काय मोठी गोष्ट आहे ते संपलं ना ते काय झालं ते हां अरे मुंगीच्या शरीरातला जीव श्रेष्ठ आहे काय श्रेष्ठ आहे म्हणून त्याचं ज्ञान होणं हे अद्भुत आहे काहून मरत नाही हो म्हणून भगवंताने जे अर्जुनाला सांगितलं हे अद्भुत आहे कसं आहे हां आणि अर्जुनानं देवानं सांगताना सुद्धा अर्जुनाला सांगितलं अरे मी जे तुला सांगतोय ना ते इतकं महत्त्वाचं आहे इतकं गुह्य बी आहे इतकं महत्त्वाचं बी आहे म्हणून तू मनाचा कान करून ऐक कशाचा करून हां कारण इतक्या महत्त्वाच्या गोष्टी सांगतो बरं तू हां
मग आता काय महत्वाच्या गोष्टी सांगायली ते म्हणलं तरी पाहता परिशीजे आणि क्षेत्र म्हणजे एक जाणे तो बोलीचे क्षेत्र अर्जुना की ह्या देहाला तू काय समज क्षेत्र समज. क्षेत्र समज आणि इथं जो जाणणार आहे तो कोण आहे क्षेत्रज्ञ आहे. इतकी समज नव्हती त्या तो देहाला क्षेत्रज्ञ म्हणत होता. कशाला देहाला क्षेत्रज्ञ म्हणतात. आणि क्षेत्रज्ञालाच देह म्हणत होता. म्हणजे जाणणारालाच काय म्हणत होता देह. शरीर म्हणत होता. कारण तो स्वतःला दिसणारा समजत होता का न दिसणारा. दिसणारा. तो स्वतःला अर्जुन समजित होता का चैतन्य समजित होता. अर्जुन समजित होता. म्हणजे मी कसा आहे दिसणार आहे. देहालाच मी समजित होता आणि देहाला मी समजल्यामुळं त्याला मी मरणारा वाटत होतं जन्मणारा वाटत. देहाला मी समजल्यामुळं देह संबंधी माझी वाटत होती. पहिलं देहाला मी समजलो नंतर देह संबंधी माझे आहेत आणि तिसरी गोष्ट जगाला खरं मानलं. काय मानलं जगाला करून. आता येताना तिकून आलो आपण. पहिली गोष्ट जगाला खरं मानलं. दुसरी गोष्ट विषयात सुख मानलं. तिसरी गोष्ट देहाला मी मानलं. आता जाताना कसं जावं लागतं अगोदर देहाहून मी वेगळा असं हां. कारण ज्या पायऱ्यांवर गेलो ना त्याच पायऱ्यां खाली येत आहेत नसतं. उलट पायऱ्याने यावं लागत नाही. काय यावं लागत होते हां. पहिली चूक काय केली जग सत्य नसून सत्य मानलं. दुसरी चूक काय केली विषयात सुख नसून सुख मानलं. तिसरी गोष्ट काय केली देह मी नसून देहाला मी मानलं. इकडून बोलावं चूक इकडून गेली. आता ती चूक दुरुस्त करायची असली ना गाठी बुडातून पडते. काढताना बुडातून नाही काढता येत्या. इकडून उकलावं लागतं. शेवटची गाठ जिथून पडली ना तिथून गाठी उकलावं लागायच्या. तुम्ही जर बुडाची गाठ उकलू लागली ना तर ती उकलता येणार म्हणून गाठी इकडून शेवटची गाठ. तशी शेवटची गाठ काय आहे देहाला मी समजणं. हा आता देहाला काय समजू नका मी समजू नका. मग देहाला काय समजा क्षेत्र. मग क्षेत्र म्हणजे काय ज्याला कळत नाही ते क्षेत्र. ते म्हणजे आलं का तुमचं त्याच्यावर की ज्याला ज्याला कळत नाही त्याला काय म्हणावं क्षेत्र. क्षेत्र. मग आता कशा कशाला कळत नाही. तुम्हाला काय काय कळत आहे जे तुम्हाला कळत आहे ना त्याला कळत नाही. हां. काय काय जे तुम्हाला कळत आहे त्याला कळत नाही. तुम्हाला काय काय कळत आहे तुम्हाला इतकंच कळत आहे की पंचभूत कळत काय कळत आहे तुम्हाला पंचभूत. हा शब्द स्पर्श किंवा पृथ्वी पाणी अग्नी वारा आणि आकाश एवढंच कळत आहे. याच्या पलीकडे तुम्हाला काही कळत नाही. काय कळत ते म्हणजे याला लय कळत त्याला लय कळत त्याला लय कळत. कोणालाच नाही काय जास्तीचं कळत. सगळ्याला सारखंच कळत. संसाराच्या बाबतीत कोणी शहाणा नाही. सगळ्याला तितकंच कळतं. बापाला बी तितकंच कळतं पोराला बी तितकंच कळतं उदाहरणाला बी तितकंच कळतं सगळ्याला बी तितकंच कळतं. काय कळतं शब्द स्पर्श रूप रस गंध एवढंच कळतं ना. मग आता चला म्हणजे पृथ्वी पाणी अग्नी वारा आकाश एवढंच कळतं ना. पंचभूतच कळत ना तुम्हाला. घट्ट रूपान काय कळतं पृथ्वी. पृथ्वी. कशात बी घट्ट रूपान कळालं तर काय कळालं पृथ्वीच कळायचं. कशात बी पातळ रूपान कळालं तर काय कळालं हे बघा. कशात बी उष्ण रूपान कळालं तर काय कळालं अग्नीच कळायचं. कशात बी हल्ल्याच्या रूपान कळालं तर काय कळालं वारच. आणि कशात बी पोकळ रूपान कळालं तर काय कळालं. इतकंच कळतं बाबा. चालेल मग आता झाला. मग घट्ट रूपानं काय कळालं पातळ रूपानं म्हणजे पंचभूतच कळाली ना. सगळ्याला काय कळाले पंचभूत कळाले. आता पंचभूत तर कळालेच पण पंचभूताला कळत नाही हे बी कळत. काय काय कळत पंचभूत
कळत. पंचभूत कळत. आणि पंचभूताला कळत नाही हे बी कळत म्हणजे. आणि ज्याला कळत नाही त्याला काय म्हणावं? क्षेत्र म्हणावं म्हणजे जड म्हणावं. काय म्हणावं? जड म्हणत. मग पृथ्वीला काय म्हणावं? जड असं सांगायला लागतं तुम्हाला. नाही. तुम्हाला माहितच आहे की तिला काय म्हणावं? जड जड म्हणा. काहून? कळत नाही. तिला कळत नाही हे आम्हाला कळत म्हणून तिला काय म्हणावं? जड जड. हे शिकवायचं काम नाही पडलं. काय नाही पडलं? शिकवायचं. पंचभूताला जड म्हणावं हे शिकवायचं का पंचभूत जडच आहेत असा अनुभव आहे? जडच आहे असा अनुभवायचं. अनुभवच आहे ना. म्हणून त्याला काय म्हणा? जड म्हणा म्हणजे जडच म्हणतो आपण. तसं महाराज म्हणतात. तसं मग जे जे क्षेत्र आहे ते कसं आहे? जडच आहे. तसं आता हे शरीर बी कसं आहे? जडच आहे. काहून? ते बी पंचभूत आहे म्हणून. काय म्हणून? पंचभूत आहे म्हणून. शरीराला कळतं असा जरी अनुभव येत असला तरी शरीर काय म्हणून कळतं ते सांगा. काय ते म्हणते याला जड कसं काय म्हणावं? याला कळत आहे असा काय यायला? अनुभव यायला. शरीराला कळतं असं काय यायला? ठीक आहे. शरीराला कळतं असा अनुभव यायला. पण शरीराचा अनुभव काय म्हणून यायला? शरीर काय म्हणून कळतं? हा पंचभूत म्हणून. जड म्हणून नाही कळत. अनुभव यायला चेतन म्हणून जाणणार म्हणून कळत आहे काय म्हणून? जाणणार म्हणून. हा म्हणजे अनुभव काय यायला? शरीर जाणणार असा काय यायला? अनुभव यायला. पण शरीर काय म्हणून कळत आहे तुम्हाला? पंचभूत म्हणून. ज्याला कळत आहे ना असा अनुभव यायला ना ते काय म्हणून कळत आहे? याच्यातला घट्ट भाग काय म्हणून कळतो? नक्की. अजून एकदा तपास की शरीरातला घट्ट भाग काय म्हणून कळतो? किंवा शरीरातले हाडं मांस केस कातडी काय म्हणून कळते? घट्ट म्हणून कळते. काय म्हणून कळते? घट्ट म्हणून कळते. समज द्यायला आपण काही शिकवायला नाही. हा काय म्हणून कळते? घट्ट म्हणून. आणि घट्ट कोण असते? पृथ्वी असते. म्हणून हे घट्ट भाग काय आहे? काय म्हणून कळाला? घट्ट म्हणून कळाला ना. मग हाडं मांस केस कातडी नाड्या हे घट्ट आहे ना. मग हे काय आहे? पृथ्वी. याच्यातला लाळ रक्त घाम मूत्र आणि वीर्य काय म्हणून कळतं? पातळ म्हणून कळतं. मग पातळ म्हणून जे कळतं त्याला काय म्हणावं? पाणीच असतं. म्हणून याच्यातला जो पातळ भाग आहे तो काय आहे? पाणीच आहे. आता याच्यात उष्णता आहे की नाही शरीरामध्ये? मग आता शरीरातली जी उष्णता आहे ती काय म्हणून कळती? अग्नी म्हणूनच कळती ना. ती उष्ण म्हणूनच कळतं ना शरीरातला भाग. आणि काय असतं शरीरातला भाग का म्हणते? ते अग्नीचेच भाग आहेत नाही. भूक लागणं तहान लागणं हे काय आहे? अग्नीमुळं. मग याच्यातला जो उष्ण भाग आहे तो काय आहे? अग्नी आहे. आता याच्यातली हालचाल आहे की नाही? मग ती हालचाल काय म्हणून कळाली? वारा म्हणून. किंवा याच्यातला वारा कळाला ना तुम्हाला? हालचाल व्हायली ना. ती कशामुळे व्हायली? वाऱ्यामुळे. मग हालचाल कशाची? वारा म्हणून कळाली. पण पोकळी किंवा पोकळ म्हणून जे कळतं ते आकाश. शरीरातली हालचाल म्हणून जी कळती ती वारा. शरीरातली उष्णता अग्नी. आणि शरीरातला पातळ भाग पाणी. आणि शरीरातला घट्ट भाग पृथ्वी. झालं. आता शरीराचं काय ते सांगा. याच्यात आमच्या पंचभूताचं शिव. तुमच्या शरीराचं काय ते सांगा. हा तुमच्या शरीराचं जर काही असेल त्याला जर कळत असेल तर मग ते सांगा. पण शरीरात याच्याशिवाय काय आहे ते सांगा. आणि याच्यातल्या कोणाला कळतं ते सांगा. चला जाऊ द्या. काय काय याच्याशिवाय काय आहे ते सांगा. याच्यात कोणाला शरीरात याच्याशिवाय काही आहे का? नाही. नाही.
याच्याशिवाय काही असेल तर ते सांगा. याच्याशिवाय तर काही दुसरं नाही. इतकंच आहे. इतक्यातल्या कोणाला कळतं ते सांगा. मग इतक्यातल्या कोणालाच कळत नाही. आणि इतक्यात म्हणजे इतक्याला कोणालाच कळत नाही, तुम्हाला कळत ना. म्हणून शरीराला कळत नाही असं समजा. अनुभव येऊ द्या, शरीराला कळतंय पण शरीराला कळत नाही हे समजा. म्हणून तरी पारता परिशिजे आणि रे क्षेत्र म्हणजे याला कळत आहे असा अनुभव येऊ दिजे, तरी पण याला क्षेत्र म्हणजे. काहून म्हणजे? कारण हे पंचभूत आशिजे, शरीर पंचभूत आशिजे, म्हणून त्याला पंचभूत जड म्हणजे. कळत असा अनुभव येऊ दिजे. म्हणजे मग याला कळत हे कोण आहे इथं? ही काय भानगड आणली? इथं कळणं आहे का नाही? हे कोण आहे इथं तिसरं? त्याला क्षेत्रज्ञ म्हणजे बोलीचे. तरी पारता परिशिजे दे क्षेत्र म्हणजे. मग दे जर क्षेत्र म्हणजे, याला जर पंचभूत म्हणजे, आणि पंचभूताला जर कळत नाही तर इथं जाणीचे कोण? तर मग त्याला क्षेत्रज्ञ म्हणजे. कोण बोलीचे तो? इथं जर जाणणार आहे ना तो पंचभूत नाही बरं का, काही नाही. तो क्षेत्र नाही, तो कोण आहे? क्षेत्रज्ञ. मग इथला जाणणारा कोण? क्षेत्रज्ञ. मग इथला जाणणारा क्षेत्रज्ञ आणि इथलं शरीर क्षेत्र. इथला जाणणारा क्षेत्र आणि इथलं शरीर क्षेत्र. मग क्षेत्र पंचभूत म्हणजे शरीर काय? पंचभूत. आणि इथला जाणणारा क्षेत्रज्ञ. मी इथला जाणणारा, इथं जाणणारा आहे का नाही? मग कोण जाणणारा? मीच जाणणारा का नाही? कारण तुम्ही जाणणारे म्हणून तर मी आहे म्हणाले ना. मग मी आहे म्हणणारा कोण आहे? जाणणाराच आहे ना. मग जो मी आहे म्हणतो ना तो जाणणारा आहे म्हणजे तो क्षेत्रज्ञ. म्हणून इथं जो कोणी मी म्हणणारा आहे तो क्षेत्रज्ञ. मग तुम्ही मी आहे म्हणताच का नाही? मग तुम्ही आहेतच का नाही? मग तुम्ही कोण आहात आता? क्षेत्रज्ञ. म्हणून स्वतःला काय समजा? क्षेत्रज्ञ. आणि शरीराला काय म्हणा? क्षेत्र. मग शरीर जड आहे आणि आपण चैतन्य. हो चला मग आता म्हणून अर्जुना तू कोण आहे? चैतन्य आहे बरं का. कारण तू जाणणार आहे ना. मग तू कोण आहे? चैतन्य आहे. आणि शरीर जड आहे. आणि मग शरीर पंचभूत जर जड आहे तर पंचभूत मी आहे का? नाही. म्हणजे मी शरीरात कसं आहे? वेगळा. निघला आता क्षेत्रज्ञ. क्षेत्रज्ञ योग असं आहे ना बाबा. क्षेत्रज्ञ जाणणारा कोण? क्षेत्रज्ञ. आणि हे त्याला जे जाणण्यात येईल ते काय आहे? क्षेत्र. चला क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाची काय केली आता? निवड केली. आता घोटाळा नाही केला, निवड. मी कोण? क्षेत्र. हे शरीर काय आहे? क्षेत्र. आता निवडलं. आता पुन्हा सांगितलं. आता पुन्हा सांगतो जर ऐकले. अजून काय सांगतो पुन्हा? ते म्हणलं क्षेत्रज्ञ जो येथे इथं जो क्षेत्रज्ञ आहे ना तो परमात्माची जाणीव होती. कोण जाणीव होते? परमात्माची जाणीव होते. ते म्हणले परमात्माची कसं काय जाणीव होते? जो सर्व क्षेत्रातील संगोपनी आहे. ते म्हणले हे जाणणारा क्षेत्रज्ञ बाबा. कोण आहे? क्षेत्राला जाणणारा कोण? क्षेत्रज्ञ. पण हे क्षेत्रज्ञ परमात्मा कसा? ते म्हणाले परमात्माची जाणीव होते. इथला जाणणारा कोण आहे? परमात्माच आहे. ते म्हणले जाणणारा आहे. जाणणारा परमात्मा कसा? कारण परमात्मा कोणाला म्हणा की ज्यानं हे जग निर्माण केले किंवा जो जगाला अधिष्ठान आहे, ज्याच्यावर जग अध्यस्त आहे
त्याला म्हणावं परमात्मा खरा. काय काय ज्याच्यावर जग अध्यस्त आहे हा. खरा परमात्मा. ज्याच्यावर जग अध्यस्त आहे त्याला काय म्हणावं परमात्मा. म्हणजे अध्यस्त पदार्थाला अस्तित्व कोणाचं असतं? अधिष्ठानाचं. काय काय अध्यस्त पदार्थाला अधिष्ठानाचा. हा अधिष्ठानाचं. मग अधिष्ठानाचंच अस्तित्व आहे की नाही? मग जगाला ज्याचं अस्तित्व आहे त्याला म्हणावं परमात्मा. आणि जो जगाला जाणतो त्याला म्हणावं क्षेत्रज्ञ. जगाला ज्याचा अस्तित्व आहे तो परमात्मा. इतकी समज. जो जगाला जाणतो तो याच्यात चूक होऊ देऊ नका. हे समजून घेण्यात चूक होऊ देऊ नका. नीट समजून घ्या जा माणसाला. काय करीत जा? ह्या गोष्टी नीट समजून घ्या जा मनुष्य आहे. बाकीच्या गोष्टी समजू का न समजू. भाकरी करायच्या नीट येऊ का नाही, कपडे नीट घालायचे येऊ का नाही येऊ, कसे का गुंडाळणं पाहिजे, कसे बी गुंडाळे आम झाकतायच ना एरवी. म्हणून बाकीच्या गोष्टी नीट येऊ का न येऊ, पण इतक्या गोष्टी माणसाला नीट समजत जा. दोन गोष्टी, क्षेत्र कशाला म्हणावं आणि क्षेत्रज्ञ कशाला म्हणावं, परमात्मा कशाला म्हणावं, जग कशाला म्हणावं. जो जगाचा अधिष्ठान आहे तो परमात्मा, आणि ज्याच्यावर जे अध्यस्त आहे त्याला म्हणावं जग. कशाला म्हणावं जग? जे परमात्म्यावर भासलेलं आहे, अध्यस्त आहे त्याला म्हणा. म्हणून जगाला अध्यस्त म्हणीत जावं आणि परमात्म्याला जगाचं अधिष्ठान म्हणीत जावं. म्हणून जो जगाचा अधिष्ठान आहे तो परमात्मा, आणि ज्याच्यावर जग भासलंय, जे जग ज्याचा भास आहे, परमात्म्याचा जे भास आहे त्याला म्हणावं जग. मग जग म्हणजे काय? परमात्म्याचा भास. आणि परमात्मा म्हणजे काय? जगाचा अधिष्ठान. जरा नीट घ्या. कशाला म्हणावं परमात्मा? जो जगाचा अधिष्ठान आहे तो परमात्मा. कशाला म्हणावं जग? परमात्म्याचा अध्यास आहे. त्याला म्हणावं जग. कशाला म्हणावं क्षेत्र? ज्याला कळत नाही त्याला म्हणावं क्षेत्र. कशाला म्हणावं क्षेत्रज्ञ? क्षेत्र ज्याला कळतं तो क्षेत्र. मग आता चला, मग कशाला म्हणावं क्षेत्र? ज्याला कळत नाही. कशाला कळत नाही? पंचभूताला कळत नाही. आणि पंचभूताला कळत नाही म्हणून जे जे पंचभूताचं झालेलं आहे त्याला बी कळत नाही, म्हणून सगळं जड आहे. आणि हे क्षेत्र कोणाला कळत आहे? आपल्याला कळत आहे ना, म्हणून आपण कोण आहोत? क्षेत्रज्ञ आहोत. झालं, आपण क्षेत्रज्ञ. आणि हे काय आहे? क्षेत्र आहे. आता हे जो क्षेत्रज्ञ आहे ना, तो इथं सांगायला परमात्मा आहे. परमात्मा आहे म्हणल्यावर मग जगाचा अधिष्ठान. आणि हा जर जगाचा अधिष्ठान आहे तर जग याचा अध्यास आहे. कशाचा? बघा, आता परमात्मा जगाचा अधिष्ठान आहे, जग परमात्म्याचा अध्यास आहे. ठीक. तसं जीव आपण जाणणारे का आहोत की नाही? काय आहोत? जाणणारे का आहोत ना, परमात्मा नाही. सध्या जोपर्यंत जग भास ठरत नाही ना तोपर्यंत आपण परमात्मा आहोत हे सिद्ध होत नाही. जेव्हा जगत भास आहे हे लक्षात येईल तेव्हाच आपण परमात्मा आहोत हे निश्चित झालं. काय झालं? नीट समजलं. नीट मी परमात्मा आहे असं कधी नीट समजलं? जगत भास. जगत भास कळालं की मी परमात्मा आहे, त्याला नीट कळालं की आता वादच नाही राहिला. आणि तो का जगाला पंचभूत म्हणू लागला आणि उत्पन्न झालेलं म्हणू लागला, मी परमात्मा म्हणू लागला, तर समजी जाऊ की याला मी परमात्मा आहे असं अजून नीट कळालं नाही. यानं पाठ केलं. काय केलं त्याला? किंवा मानलं. काय केलं म्हणा? मानलं. लक्षात आलेलं नाही. चल आता चला, तुम्हाला
आपण क्षेत्रज्ञ आहोत इतकं कळालं. शरीर काय आहे? क्षेत्र आहे. आता हा जो क्षेत्रज्ञ आहे ना तो कोण आहे? परमात्मा आहे. कशामुळं? तो जगाचं संगोपन करतो म्हणून. मग संगोपन करतो म्हणजे जगाला ज्याचं अस्तित्व आहे याचंच अस्तित्व आहे म्हणून. क्षेत्रज्ञाचंच अस्तित्व जगाला आहे म्हणून क्षेत्रज्ञ परमात्मा. म्हणून ज्ञानाचंच अस्तित्व. कोणाचं अस्तित्व आहे? हा, ज्ञानाचंच अस्तित्व आहे. मग जग कोणाला कळालं? आपल्यालाच कळालं. कोणाच्या अस्तित्वानं कळालं? आपल्याच अस्तित्वानं कळालं. कारण रूप कळालं आपल्याला. रूप कोणाला कळालं? आपल्यालाच कळालं. कशानं कळालं? डोळ्याने कळालं. काय कळालं? रूप कळालं. कानानं काय कळालं? शब्द कळाला. शब्द कळाला. कोणाला कळाला? आपल्यालाच कळाला. मग आता शब्द कळाला ते शब्दानं शब्द कळाला का आपलं अस्तित्व घेऊन शब्द कळाला? आपल्याच अस्तित्वाचा शब्दभास. आपलंच अस्तित्व कानात जाऊन शब्द रूपानं भासून कळालं आपल्याला. आपलंच अस्तित्व कानात जाऊन शब्द रूपानं भासून कळालं. का शब्द कळाला? शब्द जर कळाला असता, शब्दाला जर शब्दाचं स्वतंत्र अस्तित्व असतं, स्वतंत्र अस्तित्व घेऊन जर शब्द आपल्याला कळाला असता तर गंध कळालं तेव्हा बी शब्द कळाला असता ना. कारण त्याचं अस्तित्व कसं आहे? स्वतंत्र आहे. मग गंध कळाला तेव्हा शब्द आहे का? नाही. कुठे गेला तुमचा शब्द? मग गंध कळाला तेव्हा शब्दाचा अत्यंत अभाव. रस कळाला तेव्हा गंधाचा आणि शब्दाचा अत्यंत अभाव. रूप कळालं तेव्हा शब्दाचा गंधाचा रसाचा अत्यंत अभाव. मग वेग विषय कळतो तेव्हा बाकीच्याचा अत्यंत अभाव. का शब्दाचा मुर्दा पडलेला होता का तेव्हा? शब्द शब्द म्हणून नव्हता पण मुर्दा पडलेला होता. जिवंत नव्हता तेव्हा शब्द पण मुर्दा पडलेला होता. असं होतं का? म्हणून शब्दाचा काय होता? अत्यंत अभाव. आणि त्याचा जर अत्यंत अभाव होता म्हणजे शब्द नव्हताच. मग शब्द जर नव्हताच तर कानातून ऐकू काय आलं तुम्हाला? मग कानातून शब्द आणि जाणणाराचं अस्तित्व आहेच का नाही? शब्द कळाला तरी आहे, रूप कळालं तरी आहे, गंध कळालं तरी आहे. मग जाणणाराचं कधी अस्तित्व नाही? मग जाणणाराचंच अस्तित्व आहे की नाही? मग यायचा बाकीच्याचा अभाव आणि जाणणाराचा अस्तित्व. पाच विषयाचा काय? अभाव आणि जाणणाराचं अस्तित्व. मग पाच विषयाचा जर अभाव आहे तर पाच विषय कळले कुठून तुम्हाला? मग आता काय कळालं? आपलेच अस्तित्व आपल्याला कळालं. पण आपल्या अस्तित्वात शब्द स्पर्श रूप रसगंध नाही. काही नाही. आणि रूप रसगंधाला काय नाही? अस्तित्व नाही. मग हे कळालं काय? मग आता ज्याचं अस्तित्व आहे तेच कळालं, फक्त भासून कळालं. काय कळालं? म्हणून शब्द ज्याला शब्द नाही त्याचा भास. गंध ज्याला गंध नाही ना त्याचा भास. म्हणून हे सगुण जे आहे ना हे निर्गुणाचा भास. कोणाचा भास आहे ते? हा, निर्गुणाचा भास आहे. म्हणून सगुणाला सगुणाचा अस्तित्व आहे तो निर्गुणाचाच भास आहे. आणि निर्गुणाचाच भास असल्यामुळं मग या जाणणाराचाच भास आहे ना. आणि जाणणाराचाच भास असल्यामुळं हा जर जाणणाराचा भास आहे तर ह्या भासाचा अधिष्ठान कोण आहे? जाणणार आहे. आणि जाणणारा जर याचा अधिष्ठान आहे ना म्हणून तो ब्रह्म आहे. शब्द स्पर्श रूप रस गंधाचा अधिष्ठान कोण आहे? जाणणाराच आहे ना म्हणून परमात्मा. म्हणून हा क्षेत्रज्ञ आहे ना हा कोण आहे? परमात्माचा आहे. आणि क्षेत्र आहे ना हे जड आहे ना हे परमात्म्याचा भास आहे. ज्ञानाचा काय आहे? आणि भास असल्यामुळं त्याच्याहून भिन्न नाही.
काही नाही. त्याच्यातून भिन्न नाही. हा, म्हणून हे सगळं अर्जुना परमात्मा रूपच आहे. काय आहे? परमात्मा रूपच हा, आहे. हे जरा नीट लक्षात ठेव. आणि असं जेव्हा अर्जुनाच्या नीट लक्षात आलं त्यावेळेस तुम्हाला द्वैतच नाही, प्रपंचच नाही, आणि प्रपंचच नाही तर दुःख नाही, हे कौरव गुरु काही नाही, हे सगळे चित्र आहे. अधिष्ठानाचं काय आहे? भास आहे. आणि हे भास कळाल्यामुळं ते म्हणले पहिलंच नाही, काही नाही, हे पहिलंच नाही. पहिलं वस्तुस्थितीनं पहिलंच नाही, काही नाही. वस्तुस्थितीनं पहिलंच नाही. आणि वस्तुस्थितीनं पहिलंच नाही तर पाप होण्याचा काही प्रश्नच नाही. म्हणून देवाला सांगितलं तू बाजूला होय, चित्र पुसून काढ. हे जरा काय करतो, चित्र पुसून काढ. म्हणजे त्याला धैर्य आलं आणि त्याचं रडणं थांब. काही झालं म्हणून बाबा हे जर रडणं थांबवायचं असेल तर देव काय सांगते ते जरा काय घ्या, समजून घ्या. म्हणून महाराज सांगतात तरी पार्था परिशिजे दे क्षेत्र निजे येत. ते नाही बरं आता येत जाणे तो बोली जे क्षेत्र नो, इथं जो जाणणार आहे ना तो परमात्मा आहे. म्हणजे मग आम्ही जाणणार आहे, तुम्ही जर जाणणार आहेत ना तुम्ही परमात्मा रूप आहात. म्हणूनच सगळे जीव परमात्मा रूप आहेत असं आपल्याला लक्षात घ्यायचं. कुंडली कवळ